नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलमध्ये तुम्हाला केमिस्ट्री या सब्जेक्टसाठी IIT आणि मेडिकलमध्ये ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत आपल्या JEE, CET आणि दुसरं कोणतं तर नीट एक्झाम, या एक्झामसाठी लागणारे केमिस्ट्रीसाठीचे स्पेशली सगळे कंटेंट तुम्हाला बघायला मिळते. या आधीच्या व्हिडिओजमध्ये म्हणजे आधीचे व्हिडिओज जवळजवळ 50 एक व्हिडिओज केलेले आहेत. या व्हिडिओजमध्ये तुम्हाला वेगवेगळे टॉपिक्स लाईक केमिकल बॉन्डिंग, ॲटॉमिक स्ट्रक्चर, देन आयनिक इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम हे टॉपिक्स तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री स्पेशली हे तुम्हाला बघायला मिळतील. यानंतर आज आपण नवीन टॉपिक सुरू करूया, त्याचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. चलो, सो लेट अस स्टार्ट दिस टॉपिक. फर्स्ट वन, पहिलाच व्हिडिओ आहे, इंट्रोडक्शन पार्ट होणार आहे. सो केमिकल कायनेटिक्स मध्ये आपल्याला काय काय बघायचंय बघा. यामध्ये मेन पॉइंट काय आहे तर कायनेटिक्स इज रिलेटेड टू स्पीड ऑफ रिॲक्शन. बरोबर, रिॲक्शनचा स्पीड काय आहे. तर या टॉपिक मध्ये आपल्याला काय बघायचंय तर एखादी रिॲक्शन जेव्हा आपल्याला कळतं की ही दिस रिॲक्शन इज पॉसिबल, म्हणजे थर्मोडायनामिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री या दोन्ही टॉपिक मध्ये आपण एंडला कुठे येतो की रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नाही, म्हणजे रिॲक्शन पॉसिबल आहे का नाही. ओके, फॉर एक्झाम्पल कन्व्हर्जन ऑफ डायमंड टू ग्रॅफाइट इज पॉसिबल. ओके, जरासं कन्फ्युजन होईल, थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला हा पॉइंट क्लिअर होईल. डायमंडचं ग्रॅफाइट होणं पॉसिबल आहे. ओके, सो होतं का होतं. मग चला, आपल्या घरातले सगळे डायमंड आहेत त्यांना आपण प्रेस करूयात आणि त्याचा ग्रॅफाइट करू. इट इज नॉट पॉसिबल. वाय? बिकॉज इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम. ठीक आहे, इयर्स टू कम्प्लीट. सो रिॲक्शन इज पॉसिबल बट वी शुड नो स्पीड ऑफ दिस रिॲक्शन, की किती वेळ लागेल. ओके, सो केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक कशासाठी इम्पॉर्टंट आहे तर दिस टॉपिक इज इम्पॉर्टंट फॉर इंडस्ट्रियल स्केल. म्हणजे कसं की तुम्हाला एखादी इंडस्ट्री टाकायची किंवा मला एखादं फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, एखादं ड्रग तयार करायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, बरोबर आहे. सो एखादं प्रॉडक्ट तयार करायचं आहे, A+B गिव्स प्रॉडक्ट. सो हे प्रॉडक्ट किती वेळात तयार होईल ते आपल्याला बघायचंय. दुसरी गोष्ट काय, हे प्रॉडक्टचं फॉर्मेशन फास्ट पाहिजे असेल तर मला त्याच्यामध्ये काय अजून ऍड करता येईल का, टेम्परेचर वाढवायला स्कोप आहे का, कॅटलिस्ट ऍड करता येईल का, बरोबर ना. का काहीतरी वेगळंच होतंय, कॅटलिस्ट ऍड करून रिॲक्शन अजूनच स्लो झाली, असं येऊ शकतं. किंवा दुसरं काय, एखादी रिॲक्शन फास्ट असेल लाईक रेडिओ ऍक्टिव्ह रिॲक्शन खूप फास्ट असतात. मग या केसमध्ये ही रिॲक्शन आपण स्लो डाऊन करायला काय वापरता येईल, लक्षात येते. सो या सगळ्याचा स्टडी म्हणजे इट इज रिलेटेड टू स्पीड ऑफ रिॲक्शन, ते आपल्याला बघायचं आहे इन दिस टॉपिक केमिकल कायनेटिक्स. ठीक आहे, हा झाला आता इंट्रोडक्टरी पार्ट. केमिकल कायनेटिक्सचा इंट्रोडक्शन कळाले म्हणजे हा टॉपिकचा इम्पॉर्टन्स. आता जरा मार्क्सच्या पॉइंट मध्ये बघूयात की हा इम्पॉर्टंट टॉपिक कशासाठी. द फर्स्ट थिंग, दिस टॉपिक इज फ्रॉम 12th स्टँडर्ड. ठीक आहे, 12th स्टँडर्डचा आहे म्हणजे काय, बोर्ड एक्झामला. ओके, जी लोक SSC आणि CBSE बोर्डची एक्झाम देणार आहेत, ओके, त्यांच्यासाठी हा टॉपिक ऍज अ थिअरी टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला सब्जेक्टिव्ह क्वेश्चन ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे, म्हणजे जी काय डेरिव्हेशन्स वगैरे असतील ती तुम्हाला नीट सॉल्व्ह करायचे. न्यूमरिकल्स असतील तर न्यूमरिकल तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचे. दिस इज वन पार्ट, म्हणजे काय सांगितलं तुम्हाला बोर्ड मधल्या थिअरी पॉइंट. नेक्स्ट वन, CET. येस, दिस बिलॉंग्स टू 12th स्टँडर्ड, तो कंपल्सरी इट इज इन फॉर CET एक्झाम. ठीक आहे, सो सगळ्या कन्सेप्ट आपल्याला CET एक्झाम मध्ये आहेत. अँड येस, ऑब्विसली JEE अँड नीट. So this topic belongs to 11th health, so it is there in JEE and NEET. Okay, नेक्स्ट वन, या टॉपिक मध्ये न्यूमरिकलचा काय गंमत आहे, जसं आपलं आयनिक इक्विलिब्रियम मी त्याच्या पण इंट्रोडक्शनला सांगितलेलं की आयनिक इक्विलिब्रियामध्ये काय होतं, फॉर्म्युले भरपूर होते, कन्सेप्ट भरपूर होत्या, पण सगळ्या सोप्या होत्या. म्हणजे कुठेही तुम्हाला लॉग टेबल, कॅल्क्युलेटर किंवा खूप टीडीएस कॅल्क्युलेशन असं नव्हतं. ओके, म्हणजे मोठे मोठे काहीतरी डिव्हिजन करायचे वगैरे असं काही नव्हतं. फॉर्म्युला अप्लाय करा, यू विल गेट द आन्सर. ओके, पण आयनिक इक्विलिब्रियम मध्ये इश्यू काय होता तर कन्सेप्ट भरपूर होत्या, नक्की क्वेश्चन कशावरती विचारलंय, बफर वरती आहे का सॉल्ट हायड्रॉलिसिस वरती आहे हेच कळत नव्हतं. कळाले, हे कशासाठी होतं आधीच्या टॉपिक. आत्ताचा टॉपिक कोणता आहे, केमिकल कायनेटिक्स. तर हा टॉपिक त्या बाबतीत एकदम गुड न्यूज आहे. ओके, लिमिटेड फॉर्म्युले, लिमिटेड कन्सेप्ट, टू द पॉइंट क्वेश्चन. म्हणजे काय, थोडासाच कॉन्सेप्ट आहे, छोटासाच टॉपिक आहे. ठीक आहे, 2-3च मोठ्या मोठ्या कन्सेप्ट आहेत. ओके, म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन, त्याच्यानंतर फॅक्टर्स मध्ये टेम्परेचर आणि कॅटॅलिस्ट, एक 2-3च मेजर अशा आपल्याला फॉर्म्युले यूज करायचे आणि त्याच्यामुळे क्वेश्चन पण टू द पॉइंट येतो. सो तेवढा फॉर्म्युला तेवढा क्वेश्चन. ओके, सो इट इज अ लिटल बिट इझी टॉपिक फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. सो माय रिक्वेस्ट इज यू टू ऑल काइंड ऑफ स्टुडंट, म्हणजे आधी सांगते ऍव्हरेज स्टुडंट की ज्यांना फक्त CET करायचंय त्यांच्यासाठी रिक्वेस्ट काय तर यातले न्यूमरिकल 100% करा. एक तर कॅल्क्युलेशन वाईज इझी आहेत, कन्सेप्ट वाईज इझी आहेत, फॉर्म्युला वाईज इझी आहेत. नाव फॉर JEE अँड नीट.
ओके, याच्यामध्ये ट्रिकी क्वेश्चन्स खूप कमी निघतात, त्याच्यामुळे 100% तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळणार. सो हा क्वेश्चन कधीच तुम्ही डिनाय करायचा नाही, ऑप्शनला टाकायचा नाही, तुम्हाला 100% आन्सर मिळणार. ठीक आहे, चलो सो लेट स्टार्ट विथ दिस टॉपिक, केमिकल कायनेटिक्स. ओके, या टॉपिक मध्ये कोणकोणते पॉइंट्स बघायचे आहेत आपल्याला. तर फर्स्ट ऑफ ऑल कायनेटिक्स म्हणजे काय, स्पीड. सो इट इज कॉल्ड एज रेट ऑफ रिएक्शन. सो व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन. मग रिएक्शनचा रेट कळाला की पुढचा पॉइंट येणार आहे फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे, रिएक्शनचा रेट, स्पीड कशाने कमी करता येईल, जास्त करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय येणार आहे तुमचा, तर हे जे फॅक्टर्स आहेत ते डिटेलमध्ये बघायचे. देन येस म्हणजे डिटेलमध्ये म्हणजे टेम्परेचर, कॅटलिस्ट याचे आपल्याला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे. देन नेक्स्ट टॉपिक विल बी ऑन ऑर्डर ऑफ रिएक्शन. ठीक आहे, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, झिरो ऑर्डर या रिएक्शन कोणत्या आहेत. ठीक आहे, मग त्याचं हाफ लाईफ कसं काढायचं, रिएक्शन कम्प्लीट व्हायला किती वेळ लागेल, हे कॅल्क्युलेशन. अँड टॉपिक खतम. कळाले. सो स्मॉल पॉइंट्स आहेत, इझिली संपेल. ओके, चलो सो विल स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट. आपला पहिला व्हिडिओ असणार आहे कशावरती, तर रेट ऑफ केमिकल रिएक्शन. ठीक आहे, सो लेट अस स्टार्ट दिस पॉइंट. सो व्हॉट इज मिनिंग ऑफ रेट. रेट इज नथिंग बट स्पीड ऑफ रिएक्शन. रेट म्हणजे काय, स्पीड. ओके, मग सपोज एखादी रिएक्शन चालू आहे, ए गिव्स बी. ठीक आहे, ए पासून बी तयार झाला. ओके, इन दिस केस ए इज ऍक्टिंग एज रिएक्टंट अँड बी इज ऍक्टिंग एज प्रोडक्ट. बरोबर, ए कोण आहे, रिएक्टंट, बी आहे प्रोडक्ट. ओके, अँड व्हॉट वी नो, ऍज टाइम प्रोसीड्स, ऍज टाइम गोज ऑन म्हणजे हळूहळू जसं टाइम पुढे जातो तसं काय होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस. ऍट द सेम टाइम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इन्क्रीजेस. बरोबर, रिएक्शन स्टार्ट झाली ऍट टी इज इक्वल टू 0, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज मॅक्सिमम. ऍट दॅट टाइम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट इज 0. बरोबर, आणि मग हळूहळू जसं टाइम पुढे जाईल तसं रिएक्टंट तयार व्हायला लागतं, रिएक्टंट कमी व्हायला लागतो आणि प्रॉडक्ट तयार व्हायला लागतो. कळलं. बघा ग्राफ मध्ये कसं दाखवणार आपण. इफ दिस इज युअर ऑन एक्स ऍक्सिस वी हॅव टाइम, रिएक्शन इज स्टार्टिंग विथ 0 टाइम. ओके, अँड हिअर इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ठीक आहे, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपण वाय ऍक्सिस वर घेतलंय. सो इनिशियली टाइम 0 असताना रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, मॅक्सिमम का मिनिमम, मॅक्सिमम. बरोबर, सो रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन समवेअर हिअर असणार. अँड ऍज टाइम गोज ऑन रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. कळलं. जरा नीट बघा, आपण इक्विलिब्रियम मध्ये हाच ग्राफ काढलाय. डिफरन्स काय, आपण ह्याच्या पुढचा ग्राफ स्टडी केला इक्विलिब्रियम आल्यानंतर. आता आपल्याला आधीचा ग्राफ स्टडी करायचा. नेक्स्ट वन, इफ यू ड्रॉ ग्राफ फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट वर्सेस टाइम. ओके, सो जसं रिएक्शन टाइम टी इज इक्वल टू 0, रिएक्शन स्टार्टिंग पॉइंटला आहे तेव्हा प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार, 0. आणि जसा टाइम पुढे जाईल तसं प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार. ओके, सो दिस टू ग्राफ रिप्रेझेंट दॅट रिएक्शन इज गोइंग ऑन. फर्स्ट ग्राफ इज टाइम वर्सेस कॉन्सन्ट्रेशन and second one is time versus concentration of reactant. Second one is time versus concentration of product. Okay, now next one. Now what is rate or what is speed. So speed म्हणजे काय, हे जे खाली येते हा किती स्पीडने खाली आलाय. Suppose the speed is like this or you can have speed like this. What does it mean? Concentration is decreasing very fast, concentration is decreasing very slow. कळते ना, this will be slow and this will be fast. कळतंय, कॉन्सन्ट्रेशन हळूहळू डिक्रीज होत आहे, कॉन्सन्ट्रेशन भरपूर डिक्रीज होत आहे. सो दिस इज नथिंग बट रेट ऑफ रिएक्शन. बरोबर, सेम वे हिअर प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन सपोज भरपूर वाढलं तर आपण काय म्हणणार आहे, दिस रिएक्शन इज फास्ट. आणि समजा हळूहळू हळू इन्क्रीज होत असेल तर याला काय म्हणणार आपण, रिएक्शन इज स्लो. कळालंय. सो व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन. सो रेट ऑफ रिएक्शनचा डेफिनेशन करणार आहे. व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन, ROR. It is the rate at which concentration of reactant decreases. Rate at which concentration of reactant decreases. दुसरं सेंटेन्स काय सांगता येईल आपल्याला, इट इज अ रेट at which concentration of product increases. It is a rate at which
concentration of product increases. Okay, once again, what is rate? Rate is speed. बरोबर आहे. So let us make proper definition. What is rate of reaction? It is a rate of decrease in concentration of reactant per unit time. ओके, जेवढ्या वेळात, कमीत कमी वेळात किंवा किती वेळामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. और व्हॉट यू कॅन से, इट इज अ रेट ऑफ increase in concentration of product per unit time. Okay, so this is called as rate of reaction. Okay, either you consider concentration of reactant or concentration of product. कोणाला तरी एकाला मॉनिटर केलं तरी तुम्हाला रेट ऑफ रिएक्शन कळून जाईल. ओके, इज इट ओके? चलो, नाउ वन थिंग, परत एकदा बघा, स्पीड काढायचं म्हणजे अजून ही कन्सेप्ट जर आपण अजून क्लिअर करूया. स्पीड, एखाद्या गोष्टीचा स्पीड काढायचा. एक्झाम्पल बघा, समजा तुम्हाला एखाद्या गाडीचा स्पीड काढायचा आहे. गाडीचा स्पीड म्हणजे एखादं बाईक वगैरे, तर आपण काय म्हणतो, इट इज किलोमीटर पर आवर. बरोबर, किती वेळामध्ये तिने कव्हर केलं, बरं ना? म्हणजे काय की एवढ्या एवढ्या टाइम मध्ये ही किती किलोमीटर गेली, बरं ना? किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर सेकंड और मीटर्स पर सेकंड, दॅट इज स्पीड. एखाद्या गाडीचा स्पीड सांगायचा तर आपण काय करतो, डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर. आता जेव्हा आपल्याला एखाद्या माणसाचा स्पीड सांगायचा की आपण म्हटलं की हा माणूस खूप छान काम करतो, खूप भरभर काम करतो. भरभर म्हणजे स्पीड. एखादा माणूस खूप भरभर काम करतो म्हणजे आपण काय म्हणणार आहे की हा एवढ्या वेळामध्ये एवढं काम करतो, हो ना? अमाऊंट ऑफ वर्क डन अपॉन टाइम. काय बोलले, कळालं? किती काम केलं डिवाइड बाय टाइम, की ह्याने 2 तासात एवढं काम केलं, पण तुला 2 तासात एवढं कोण जमलं नाही, असं म्हणतात ना. कळलं नाही? सो स्पीड ऑफ वर्क, स्पीड ऑफ बाईक, तसं स्पीड ऑफ रिएक्शन. सो रिएक्शनचा स्पीड कसा मोजणार? तर हे जे काही कॉन्सन्ट्रेशन कमी झाले, किती स्पीडनी कॉन्सन्ट्रेशन कमी होते, किती स्पीडनी कॉन्सन्ट्रेशन वाढले, त्याला काय म्हणायचं, रेट ऑफ रिएक्शन. कळालं? सो नाव सी हाऊ टू कॅल्क्युलेट. सपोज आपला रिएक्टंट आहे ए. रिएक्टंट कोण आहे? ए. इनिशियल म्हणजे काय, पहिलं. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, सपोज इट इज ए नॉट. ठीक आहे. अँड फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ए टी. फायनल मीन्स व्हॉट, ऍट टाइम टी. ठीक आहे. म्हणजे काय लिहिलंय की एक रिएक्शन चालू होती, ती रिएक्शनचा ए नॉट म्हणजे इनिशियली त्याचं कॉन्सन्ट्रेशन समथिंग होतं, आणि आफ्टर सम टाइम म्हणजे 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, काहीतरी एक वेळ घेतली, आफ्टर सम टाइम एचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं. काय मिळालं? 80. कळालं? सो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एवढे, फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एवढे, आणि ए कोण आहे आपला? रिएक्टंट. सो यू टेल मी, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय का जास्त होतंय? कमी होतंय. सो व्हॉट यू कॅन से इन दिस टू, ए नॉट अँड 80, कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल? इनिशियल. बरोबर. व्हाय? बिकॉज आधी ए भरपूर होता आणि हळूहळू कमी झाला. नाव सी व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन. सो रेट ऑफ रिएक्शन इज, ऑलवेज रिमेंबर, कोणताही स्पीड, डिस्टन्स, डिफरन्स काही पण काढायचंय. कसं काढायचं? फायनल मायनस इनिशियल. फायनल कॉन्सन्ट्रेशन मायनस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन divided by time taken for this one. कळालं? सो फायनल कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 80. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए नॉट अपॉन टाइम. ओके, और व्हॉट यू कॅन से, इट इज डेल्टा ए अपॉन डेल्टा टी. डेल्टा टी चं मिनिंग काय? तर सपोज तुम्ही इथं घेतलंय ना ऍट टाइम टी, सो इनिशियल टाइम 0 आहे, सो टी मायनस 0 टी आलं. ओके, अदरवाइज तुम्ही इथं 10 मिनिट्स लिहिलं, इथं 50 मिनिट लिहिलं, तर ह्या दोघांमधला डिफरन्स. ओके, अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दिस विल बी निगेटिव्ह. व्हाय निगेटिव्ह? बिकॉज अवर फायनल कॉन्सन्ट्रेशन इज स्मॉलर अँड इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज लार्जर. सो युअर आन्सर विल बी इन निगेटिव्ह. बरोबर. चलो, नाउ नेक्स्ट वन, इफ यू गोइंग टू सी प्रोडक्ट. नाउ व्हॉट इज हॅपनिंग विथ प्रोडक्ट? ए इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए नॉट. तसं समजा आपला प्रॉडक्ट कोण आहे? बी.
बी चं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय लिहिणार आपण? बी नॉट, बरोबर. आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन ऍट टाइम टी काय लिहिणार आपण? इट विल बी बी टी. ओके. अँड नाउ व्हॉट इज द रूल? इनिशियली बी चं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे? कमी असणार आहे, ऑलमोस्ट 0, आणि हे जास्त. सो व्हॉट यू कॅन से? द कॉन्सन्ट्रेशन विल बी बी नॉट अँड बी टी. बी टी विल बी लार्जर. So now what is rate of reaction? Rate of reaction, it will be final concentration of B minus initial concentration of B. So BT minus B naught upon some time T. Okay, and what you can say here? Rate of reaction will be equal to, आता बघा plus का minus? Final concentration of B minus initial concentration of B. फायनल कॉन्सन्ट्रेशन आता जास्त आहे ना, बरोबर आहे. सो युअर आन्सर विल बी पॉझिटिव्ह. सो प्लस डेल्टा बी अपॉन डेल्टा टी. कळालंय? सो वेन एव्हर यू आर गोइंग टू राईट रेट ऑफ रिएक्शन इन टर्म्स ऑफ रिएक्टंट, यू हॅव टू गिव्ह मायनस साइन. In terms of product, you have to give plus sign. Why? Because here concentration of reactant decreases with time and concentration increases with time. कळले? तर डिक्रीज होतंय, इन्क्रीज होतंय हे कळण्यासाठी या साइन्स आहेत. ओके, चलो विल सॉल्व वन एक्झाम्पल. Okay, so this is our reaction. Hg plus Cl2 gives HgCl2. ठीक है? So these are two reactants and this is the product. So what is rate of reaction? ROR. Concentration of Hg decreases, Cl2 decreases and HgCl2 increases. So how we are going to write down? Minus delta concentration of Hg upon delta T is equal to minus delta concentration of Cl2 upon delta T is equal to plus delta concentration of HgCl2 upon delta T. कळालंय कसं लिहिलंय? सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट, कोणाचं प्लस कोणाचं मायनस. इज इट ओके? चलो नाउ व्हॉट वी आर गोइंग टू सी? वी आर गोइंग टू सी सम ग्राफ्स. की ग्राफ मध्ये आपल्याला रेट ऑफ रिएक्शन युझिंग ग्राफ कसा काढायचा, कारण की हे डेल्टा लिहिले म्हणजे आपल्याला फायनल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन माहिती पाहिजे, तर ते कसं काढायचं. ओके ओके, चला आता आपण पुढचा पॉईंट सुरू करूयात. हाऊ टू कॅल्क्युलेट रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे. सो रेट ऑफ रिएक्शन काढायच्या दोन मेथड्स आहेत. फर्स्ट इज कॉल्ड ॲज ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन अँड सेकंड वन इज इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे. सो आधी दोघांचा मिनिंग काय ते बघूयात आणि मग ग्राफ मध्ये जाऊयात. ठीक आहे. ऍव्हरेजचा मिनिंग काय बघा. इट्स लाईक की आपण ऍव्हरेज स्पीड बद्दल बोलूयात. लाईक इफ यू वॉन्ट टू गो फ्रॉम पुणे टू कन्याकुमारी. ठीक आहे. आपल्याला ट्रेनने जायचंय पुणेपासून कन्याकुमारी. तर आता हे डिस्टन्स ट्रॅव्हल करताना ज्या ट्रेन मध्ये बसलोय ती ट्रेन कंटिन्युअस एकाच स्पीडने जाते का? नाही जात. काय होतं, जिथं क्रॉसिंग येतं, जंक्शन असेल, बरोबर, त्या ठिकाणी ट्रेनचा स्पीड कमी होतो, किंवा जिथं स्टेशन आले ट्रेनचा स्पीड कमी होतो. समजा दोन स्टेशन मध्ये भरपूर मोठा गॅप आहे, तर काय होणार आहे, ट्रेनचा स्पीड एकदम बुंग होणार, एकदम वाढणार, बरोबर ना. आणि ट्रेनचा जो स्पीड आहे, मग आपण सांगतो कसं, एकदा कमी होतं, एकदा जास्त होतं, एकदा एवढं, एकदा तेवढं, बरोबर ना. पण तुम्हाला बघा कुठेही ट्रेनचं टाइम टेबल असतं, आपल्याला सांगतात की लाईक पुण्यामध्ये सकाळी 7 वाजता तुम्ही बसलात तर कन्याकुमारीमध्ये दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता पोहोचणार. मला काही माहित नाही, एक अंदाज. सो हे टाइम टेबल काढलं कसं, मध्येच ट्रेनचा स्पीड कमी होतोय, जास्त होतोय, बरोबर ना. मग काढलं कसं. सो व्हॉट इज डन, ऍव्हरेज स्पीड आपण काढला. लक्षात येते ना. सो थोडं जास्त थोडं कमी असं करत एक ऍव्हरेज किती स्पीडने चालली, लाईक ऍव्हरेज 40 किलोमीटर पर आवरने ट्रेन चालली असं आपण सांगू शकतो. कधी 40चा 50 होतो, कधी 40चा 30 होतो, कधी 40चा 10 होतो, कधी 40चा 60 होतो. पण ऍव्हरेज काय, तर रिएक्शनचा स्पीड किंवा ट्रेनचा स्पीड किती आहे, 40 किलोमीटर पर आवर. कळालं. सो सेम वे ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. कळालं. आता इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय बघा. इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय, रेट ऍट पर्टिक्युलर टाइम इन्स्टंट. त्या क्षणाला काय रेट आहे,
इट्स लाईक दॅट की आपली ट्रेन पुणे कन्याकुमारी चालली आहे, संध्याकाळचे 4 वाजलेत, XYZ कुठल्या तरी स्टेशन पाशी ट्रेन थांबली आहे आणि आता तिथं त्या ट्रेनचा स्पीड किती आहे. ओके, इट इज नॉट नेसेसरीली 40. तर ते ऍव्हरेज जरी 40 असेल तरी बरोबर संध्याकाळी 5 वाजता 40चा स्पीड असेल असं सांगता येईल का? नाही येणार. सो त्या इन्स्टंटला किती स्पीड आहे त्याला काय म्हणायचं? इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. कळालं? परत एकदा आता आपल्या रिॲक्शन केमिकल लँग्वेज मध्ये बघा. व्हॉट इज ऍव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन? इट इज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. की हा टाइमचा ग्राफ आहे, कॉन्सन्ट्रेशन जो काय बदल होणार आहे एवढ्या एवढ्या वेळात किती बदल झाला त्यावरनं स्पीड काढायचा. कळलं? आणि इथं काय होणार आहे? ऍट पर्टिक्युलर टाइम इन्स्टंट, की एका पर्टिक्युलर टाइमला 48 मिनिट 38 सेकंद ह्या सेकंदाला ह्या मिनिटाला काय स्पीड होता. कळलं? सो 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत, 2 वेगळे फॉर्म्युले. ओके, चलो. सो पहिल्यांदा ग्राफ बघा कोणता काढलाय आपण. दोन्हीकडे सेम ग्राफ काढलाय. एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे, वाय ऍक्सिस वरती कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. सो ऍट टाइम t इज इक्वल टू 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज हाय. ओके, आता काय सांगते बघा. वेन कॉन्सन्ट्रेशन इज हाय रेट ऑफ रिएक्शन इज ऑल्सो हाय. ठीक आहे, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तेव्हा बघा एकदम स्टीपली कमी आलंय. हळूहळू जसं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल तसं काय होणार आहे? रेट रिॲक्शनचा स्पीड काय झाला? कमी झाला. कळलं? सो नक्की किती स्पीड आहे म्हणजेच काय ऍव्हरेज स्पीड काढायचा. कसा काढायचा आहे? फॉर ऍव्हरेज स्पीड व्हॉट वी टेक स्लो. ओके, हाऊ टू टेक? वी हॅव टू टेक 2 पॉइंट्स, एखादा इनिशियल आणि एखादा फायनल. ओके, सपोज दिस वन इज x1 x2 आणि इथं काय घेणार आहे? y1 y2. सो इफ यू ड्रॉ परपेंडिक्युलर्स ऑन दिस व्हॉट वी गेट स्लो. ओके, हे 2 पॉइंट मिळणार. कोणते मिळणार? याला आपण काय म्हणणार आहे? दिस फर्स्ट पॉइंट. आय एम सॉरी, इथं y1 y2 कसं येणार आहे? आपलं पहिलं कॉन्सन्ट्रेशन येणार आहे y1 आणि जसा टाइम पुढे जाईल तसं कॉन्सन्ट्रेशन y2. सो व्हॉट वी गेट? दिस फर्स्ट पॉइंट एज x1 y1 and this second point will be x2 y2. बरोबर ना? काय लिहिलंय बघा. इनिशियली टाइम जेव्हा कमी होतं तेव्हा कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं y1 आणि जसं कमी टाइम जास्त होईल कॉन्सन्ट्रेशन कमी होणार y2. and what is this slope or what is concentration difference? It is y2 minus y1 upon x2 minus x1. कळलं? x वरती काय घेतलंय आपण? टाइम. सो 2 टाइम मधला डिफरन्स त्याला काय म्हणणार आपण? डेल्टा टी. आणि y वरती y ऍक्सिस वर काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. y2 म्हणजे कोणतं? फायनल कॉन्सन्ट्रेशन. y1 म्हणजे इनिशियल. सो डेल्टा सी. बरोबर? आणि आता ह्या पर्टिक्युलर ग्राफसाठी म्हणजे कोणता? रिएक्टंटचा. मला सांगा बरं, स्लोप पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह? बघा लाईन खाली चालली. सो स्लोप काय मिळणार आहे? निगेटिव्ह. वाय? बिकॉज वी आर ड्रॉइंग दिस इज फॉर रिएक्टंट. कळलं? आता बघा आपण प्रॉडक्टचा ग्राफ काढू म्हणजे आयडिया क्लिअर होईल. प्रॉडक्ट मध्ये काय होतं? कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. सो सपोज दिस वन इज x1 y1 सॉरी x1 x2. इथं काय येणार आहे तुमचं? y1 y2. सो दिस इज युअर फर्स्ट परपेंडिक्युलर अँड दिस विल बी युअर सेकंड. सो दिस इज युअर x1 y1 x2 y2 आणि स्लोप काय येणार आहे तुमचा इथे? स्लोप विल बी इक्वल टू y2 minus y1 upon x2 minus x1. x2 minus x1 it is delta t आणि y2 minus y1. आता y2 मोठा आहे, delta c and this will be positive. कळाले? सो फ्रॉम ग्राफ ऑल्सो वी गेट दिस पॉइंट. रिएक्टंट असेल तर निगेटिव्ह, प्रॉडक्ट असेल तर पॉझिटिव्ह. कळाले? सो दिस इज अबाउट ऍव्हरेज रेट ऑफ रिएक्शन. आगे बढ़े. चलो नाउ विल गो फॉर इन्स्टंटेनियस. आता आपण हा प्रॉडक्टचा ग्राफ खोडून टाकूयात. इफ यू अंडरस्टँड वन ग्राफ इट इज ओके. चलो नाउ नेक्स्ट वन इन्स्टंटेनियस ऍट सम टाइम इन्स्टंट. ओके, म्हणजे इथं बघा आपण ऍव्हरेज काढलं, इथून ते एवढ्या वेळेमध्ये काय रेट होता. आता आपल्याला एवढा टाइम इन्स्टंट टाइम स्पॅन नाही बघायचा, टाइम इन्स्टंट. लाईक आय वॉन्ट टू चेक रेट ऍट दिस टाइम. ओके, सपोज दिस इज रेट ऍट 58 सेकंड, 50व्या सेकंदाचा रेट. ठीक आहे, मग काय करायचं? आधी इथं काय काढायचं? परपेंडिक्युलर. ओके, नेक्स्ट वन. आता स्लोप काढायला आपल्याकडे y2 y1 x2 x1 असे 2 पॉईंट नाही आहेत, एकच पॉईंट आहे. बरोबर?
How to draw slope? So what you do? Draw a tangent on this. कळालंय? आणि tangent, now you can draw slope. Either you use this concept or take tan theta. Okay, so tan theta is equal to slope. बरोबर की नाही? So either you can calculate average rate or instantaneous rate. As per the requirement तुम्हाला रेट काढता आला पाहिजे. कळालंय? So what is average rate? Average rate will be y2 minus y1 upon x2 minus x1. What is instantaneous rate? It is tan theta. ओके, कसा काढायचा? ज्या टाइमला तुम्हाला पाहिजे त्या टाइमच्या ग्राफच्या पॉइंट वरती टँजंट काढायची and that tan theta will be your rate of reaction. वन्स अगेन जरा बघा इथे, थिटा आपला मोर दॅन 90 डिग्री आहे. सो 90 डिग्रीच्या वरती टॅन थिटा म्हणजे निगेटिव्ह येणार आणि आपला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंटचा ग्राफ आहे, स्लोप निगेटिव्हच येणार. सो रेट ऑफ रिएक्शन निगेटिव्ह याच्यासारखंच येणार. कळलं की नाही? ओके, चलो. सो दिस इज अबाउट युअर ऍव्हरेज रेट अँड इन्स्टंटेनियस रेट. एक आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू म्हणजे आपल्याला हे इझी जाईल. चला, दोन न्यूमरिकल सॉल्व्ह करूयात, एक ऍव्हरेज रेट आणि एक इन्स्टंटेनियस. सो इन दिस केस म्हणजे ग्राफवाला क्वेश्चन म्हणल्यावर कंपल्सरी ग्राफ येणारच. ठीक आहे, तर तुम्हाला ग्राफ दिलेले असणार आहेत, व्हॅल्यूज दिलेले असणार आहेत, तुम्हाला जे विचारलंय त्यानुसार आन्सर काढायचं. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ओके, आय विल राईट हिअर क्वेश्चन नंबर 1 अँड दिस विल बी युअर क्वेश्चन नंबर 2. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन काय? द रिएक्शन इज गिवन Hg plus Cl2 gives HgCl2. What is average rate of reaction? Okay, and which graph is given to you? प्रॉडक्ट वाला कळते ना, HgCl2 y ऍक्सिस वर आहे आणि टाइम इन सेकंड कुठे दिलाय? x ऍक्सिस वर. आणि रिडिंग्स कोणते दिलेत? 1 आणि 5. ओके, म्हणजे दोन टाइम मधला डिफरन्स किती आहे? 1 सेकंड अँड 5 सेकंड. आणि कॉन्सन्ट्रेशन कशात दिलंय? मोल्स मध्ये, 10 मोल्स अँड 15 मोल्स. ओके, सो इफ यू जॉईन दिस 2 पॉइंट्स, ओके, सो व्हॉट विल यू गेट? यू विल गेट 2 डिफरंट रिडिंग्स. ओके, सो दिस विल बी युअर 1, बरोबर ना, इनिशियल आहे. सो दिस विल बी x1 y1 and this will be x2 y2. बरोबर. सो हाऊ टू कॅल्क्युलेट ऍव्हरेज रेट? इट विल बी इक्वल टू स्लोप y2 minus y1 upon x2 minus x1. ओके, सो y2 किती आहे? 15 minus 10 upon 5 minus 1. So it is 5 upon 4. बरोबर. So what is the final answer? 5 upon 4. 4 ones are 4. बरोबर, 1.25. आता युनिट बघूयात. 1.25 आलं, बरोबर आहे. युनिट काय येणार आहे? वरती y ऍक्सिस आहे, काय? मोल, आणि इथं काय लिहिलंय? सेकंड. सो इट इज मोल पर सेकंड. इज इट ओके? चलो, नेक्स्ट वन, इन्स्टंटेनियस रेट. इन्स्टंटेनियस रेट काढायचं आपल्याला या इक्वेशन साठी. सो एक्स ऍक्सिस दिलाय, वाय ऍक्सिस दिलाय, इथे लिहिलंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ओके, इथं 90 डिग्री आहे म्हणजे आपला एक्स आणि वाय ऍक्सिस आहे. इन हिअर अँगल इज 45. नाउ द पॉइंट इज, फर्स्ट ऑफ ऑल हा ग्राफ मध्ये स्लोप निगेटिव्ह येणार का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह. का? कारण की रिएक्टंट दिलाय. बरोबर. चलो, नाउ हाऊ टू कॅल्क्युलेट इन्स्टंटेनियस रेट? इट इज नथिंग बट इक्वल टू टॅन थिटा. पण थिटा कोणता बघायचा? हा 45 वाला बघायचा का? नाही. विच थिटा? दिस वन. सो दिस इज 135 डिग्री. बरोबर. सो टॅन 135 and tan 135 is -1. ओके, and once again युनिट काय दिले इथं? मोल, आणि इथं सेकंड. सो मोल पर सेकंड. ओके, so in this way you have to calculate average rate and instantaneous rate from graph. Okay, or otherwise in numerical you will get these 4 values. इनिशियल रेट इतका होता, एवढा झाला, मग 5 मिनिटां सॉरी इनिशियल कॉन्सन्ट्रेशन एवढं होतं, आता एवढं झालं, 10 मिनिटाचा वेळ गेला, मग काय व्हॅल्यूज भरायचं ना आन्सर काढायचं. ठीक आहे. Now we'll come to this point, units. Okay, unit of rate constant or unit of rate of reaction. Okay, I'll write here unit. So what is unit? बघा, युनिट काय लिहिलं आपण? मोल पर सेकंड. सो व्हॉट इज अवर रेट? इट इज नथिंग बट रेट ऑफ रिएक्शन. आपण काय म्हणतो? इट इज चेंज इन कॉन्सन्ट्रेशन पर युनिट टाइम. बरोबर, पर युनिट टाइम. सो कॉन्सन्ट्रेशन कोणत्या युनिट मध्ये मोजतो आपण? कॉन्सन्ट्रेशन इज मेजर्ड इन मोल्स पर लिटर आणि टाइम कशात? सेकंड, म्हणजे SI युनिट. ओके, सो युनिट इज मोल
per liter per second. So this is unit of rate of reaction. Mole per liter per second. लक्षात आलं? Mole per liter, it is nothing but molarity. So you can use capital M also. So this is also correct and this one is also correct. Is it okay? So this is all about rate of reaction. ठीक आहे? आता रिएक्शनचा रेट कळाला म्हणजे रिएक्शनचा स्पीड कळाला. सो रिएक्शनचा स्पीड कळाल्यावर काय कळणार आहे आपल्याला? ही रिएक्शन फास्ट आहे का स्लो आहे? बरोबर. सो अकॉर्डिंगली वी हॅव 3 टाइप्स ऑफ रिएक्शन. व्हेरी फास्ट, व्हेरी स्लो अँड ऍव्हरेज. ठीक आहे. व्हेरी फास्ट रिएक्शन म्हणजे कोणत्या? की ज्या रिएक्शन विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड कम्प्लीट होतात. लाईक न्यूट्रलायझेशन रिएक्शन, प्रेसिपिटेशन. ठीक आहे. त्या रिएक्शन एकदम फास्ट. व्हेरी स्लो म्हणजे विच टेक्स इयर्स टू कम्प्लीट. ओके. फॉर एक्झाम्पल मगाचं डायमंड टू ग्राफाइट. ठीक आहे. और अदरवाइज रस्टिंग ऑफ आयर्न. ठीक आहे. और एनिथिंग लाईक मेकिंग सम सरफेस म्हणजे सरफेस रस्टिंग इज लाईक करोजन. सो करोजन ऑफ सिल्वर पार्टिकल. सो हे सगळे एक्झाम्पल कशा झाले? स्लो रिएक्शन. आणि मॉडरेट रिएक्शन. मॉडरेट रिएक्शन म्हणजे जनरली कोव्हॅलंट बॉन्डच्या लाईक कंबशन और अदरवाइज हायड्रोलिसिस ऑफ एस्टर, हायड्रोलिसिस ऑफ शुगर, hydrogenation of ethene. Okay, these are examples of moderate reaction. Okay, चलो. So what we have seen, rate of reaction. Reaction चा speed काय? आता आपण पुढे जाऊया. Not what we are going to write down, differential rate equation. ठीक आहे. म्हणजे हे झालं की आपला रेट ऑफ रिएक्शन नावाचा कॉन्सेप्ट कम्प्लीट होईल. काय बघायचं आपल्याला आता? डिफरन्शियल रेट इक्वेशन. चलो. So now we'll go for our next point, differential rate equation. Okay, differential it is related to mathematics. Mathematics मध्ये आपल्याला differentiation तो वाला point आहे. Differential rate equation. So if you say any reaction A gives B, so A is reactant, B is product. A चं concentration कमी होणार, B चं concentration वाढणार. So एका particular time मध्ये ज्या स्पीडनी rate of A will decrease, or what you can say ज्या स्पीडनी concentration of A decreases, त्याच स्पीडनी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इन्क्रीज होणार. बरोबर की नाही? सो हाऊ विल यू से रेट ऑफ रिएक्शन. ओके, ROR, रेट ऑफ रिएक्शन विल बी इक्वल टू मायनस DA बाय DT इज इक्वल टू प्लस DB बाय DT. व्हॉट दिस D इंडिकेट्स? D म्हणजे काय? डिफरन्स. डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. मायनस साइन का? तर हे डिक्रीज होतंय म्हणून. प्लस साइन का? तर हे इन्क्रीज होतंय म्हणून. ठीक आहे. आता एक पॉइंट आहे प्लस मायनस मध्ये, कन्फ्युज व्हायचं नाही. तर प्लस मायनस इज ओनली टू अंडरस्टँड इन्क्रीजेस और डिक्रीजेस. वेन एव्हर यू आर सॉल्विंग न्यूमरिकल्स सॉल्व्ह करताना हे प्लस मायनस मध्ये घोळ घालायचा नाही. ठीक आहे. न्यूमरिकल्स मध्ये रात्र घोळ घालायपेक्षा प्लस मायनस बघायचंच नाही, म्हणजे सगळ्यात सोपं. ठीक आहे. चला आता आपला मगाचा एक्झाम्पल घेऊयात Hg चं. So Hg plus Cl2 gives HgCl2. So when we write rate of reaction, it will be minus dHg by dt is equal to minus dCl2 by dt is equal to plus dHgCl2 by dt. कळालं? चला आता आपण काय करूया, एक्झाम्पल बघूया जिथे स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट 1 असेल. ओके, एक्झाम्पल घेऊयात आपल्या आवडता अमोनिया. N2 plus H2 gives NH3. Now in this equation if you balance, what we'll get? 1 N2, 3 H2 and 2 NH3. 1 काय कोण लिहित नाही. बरोबर. So here these two concentrations are decreasing. So what is rate of reaction? It will be minus 1/1 dN2 by dt. आता हे 1/1 कुठनं आलं बघूयात. सो हे इथं आलं, इथं काहीतरी पाहिजे. इट इज इक्वल टू मायनस 1/3 dH2 by dt इज इक्वल टू प्लस 1/2 dNH3 by dt. अब ये क्या हो गया? सो व्हॉट इज द रूल? की बघा स्पीड आपण काढतोय ना, तर एक नायट्रोजन संपला तर 3 हायड्रोजन संपताय. वेन 1 नायट्रोजन एक्झॉस्ट, 3 हायड्रोजन्स आर गेटिंग एक्झॉस्टेड. कळतंय? सो कोण स्पीडनी संपतंय? हायड्रोजन. बरोबर ना, हायड्रोजनचा स्पीड जास्त आहे. मग नायट्रोजनशी कंबाईन करायचं झालं तर हा जास्तीचा स्पीड आहे ना. सो वी हॅव टू डिवाइड बाय 3, म्हणजे दोन्ही स्पीड सेम होतील. कळालं ना? ओके. सो व्हॉट इज द रूल? वेन एव्हर स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट्स आर नॉट 1,
then divide each concentration term by its stoichiometric coefficient, then we'll get rate of reaction. ओके, चला अजून एक एक्झाम्पल करू म्हणजे डोक्यात बसेल. सपोज आय हॅव 2 times HI, सॉरी HG लिहिलं चुकून, 2 times HI, so hydrogen iodide, so it will break down into H2 plus I2. Okay, so what is the rate of reaction? It will be minus 1/2 DHI upon dt is equal to plus, आता 1/1, no need to write down 1/1, dH2 by dt is equal to dI2 by dt. आता प्लस साइन पण खाऊन टाकली, बरोबर. चलो नेक्स्ट वन, अजून एखादं एक्झाम्पल बघूयात आपण. बुक मधलं मी एक्झाम्पल लिहिते. 5Br minus aqueous, okay, then plus BrO3 minus aqueous, okay, मी बुक मधलं बघून लिहिते एक्झाम्पल, plus 6H plus aqueous gives काय फॉर्म्युला आहे, 3Br2 aqueous plus 3H2O liquid. ओके, सो इक्वेशन जरा क्रॉस चेक करा, बॅलन्स्ड आहे का नाही. ब्रोमीन 5 plus 1 6 आहेत, ऑक्सिजन किती पाहिजे, 3 आहेत, आणि हायड्रोजन येस. सो दिस रिएक्शन इज बॅलन्स्ड. ओके, नाउ हे तिघ जण खतम होते, हे तिघ जण फॉर्म होत आहेत. ठीक आहे, आता नीट पॉइंट ब्रॅकेट मध्ये ऍक्वेस वगैरे लिहिले ना, सो डोंट वरी अबाउट दॅट. रेट लॉ लिहिताना सगळे घ्यायचे, सॉलिड, लिक्विड, ऍक्वेस काय असेल ते. ओके, सो व्हॉट इज अवर इक्वेशन नाउ? What is rate of reaction? It will be minus 1/5 Br minus concentration dBr minus upon dt is equal to, इथं 1/1, so minus BrO3 minus d लिहायला पाहिजे, dBrO3 minus upon dt is equal to minus 1/6 dH plus into dt is equal to, आता इथं काय येणार आहे, प्लस 1/3 dBr2 upon dt is equal to, इथं पण 3 आहे, 1/3 dH2O upon dt. कळालं? Now you will see I have written square box. Okay, actually square bracket सगळीकडेच पाहिजे, starting from this point. ठीक आहे, what this square bracket indicates, it is active mass. आठवतं ना, केमिकल इक्विलिब्रियम मध्ये भेटले ऍक्टिव्ह मास, सो हे ऍक्टिव्ह मासची टर्म आहे. ओके, सगळीकडे पाहिजे पण जनरली टीचर आळशी असतात, तर इथं सगळीकडे स्क्वेअर बॉक्स आहे, आपलं मनातल्या मनात गृहीत धरा. ठीक आहे, चलो, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड हाऊ टू राईट डाऊन डिफरन्शियल रेट इक्वेशन. ओके, एक पॉइंट सांगते, वी आर गोइंग टू सी डिफरन्शियल रेट लॉ ऑल्सो. ओके, डिफरन्शियल रेट लॉ नंतर आपल्याला बघायचं इंटिग्रेटेड रेट लॉ. सो म्हणजे थोडंसं काय म्हणतात त्याला, कन्सेप्ट 2-3च आहेत, पण नावं तीच रिपीट होत आहेत, कन्फ्युज व्हायचं नाही. चलो नाउ नेक्स्ट पॉइंट, हे इथपर्यंत समजलंय ना. स्क्रीनशॉट काढू नका, हा एवढा पाठ झाला की मग आपण स्क्रीनशॉट काढू. आता बघा, नायट्रोजनचा आणि हायड्रोजनचा स्पीड सेम आहे का रे? नाहीये ना. नायट्रोजन 1 संपला की हायड्रोजन 3 संपतायत, सो नायट्रोजन इज ट्रिपल फास्टर, इजंट इट? सो इंडिव्हिज्युअल रेट काढला तर काय येणार आहे बघा, व्हॉट वी कॉल इट एज ROD and ROA. What is ROD? It is rate of disappearance. ठीक है, and what is ROA? It is rate of appearance. ठीक है, D stands for disappearance and A stands for appearance. Okay, so what is ROD? Rate of disappearance, and what is A? Rate of appearance. सो डिसअपियर कोण होतं? रिएक्टंट. अपियर कोण होतं? प्रोडक्ट. ठीक आहे, एवढं समजलं. आता बघा मी काय लिहिते, ROD ऑफ N2. ओके, फक्त नायट्रोजनचा काढायचा. ROD ऑफ N2 इट विल बी इक्वल टू dN2 बाय dt, and yes obviously मायनस साइन. कळलं? व्हॉट इज ROD ऑफ H2? फक्त हायड्रोजनचा स्पीड बघितला तर तो काय येणार आहे, फक्त हायड्रोजन, मायनस DH2 बाय dt. कळालं? अँड व्हॉट इज ROA?
ROA म्हणजे काय, रेट ऑफ अपिअरन्स ऑफ NH3, तर तो पण काय लिहिणार आहे प्लस dNH3/dt. काय लिहिलं कळालं? सो इफ यू वॉन्ट टू मेजर इंडिव्हिज्युअल रेट, फक्त हायड्रोजन किती स्पीडने संपला, फक्त नायट्रोजन किती स्पीडने संपला, तर आपल्याला फक्त घ्यायचंय. फक्तचं मिनिंग काय, स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट बघायचे नाही. कळालं? जरा तुमचं लॉजिक लावा बघा. नायट्रोजन ज्या स्पीडने संपतोय त्याच स्पीडने हायड्रोजन संपतोय का? नाही ना, हायड्रोजनचा स्पीड जास्त आहे, एका वेळेस 3 जण संपतात. ओके, सो दिस टू रिडिंग्स आर नॉट सेम. कधी सेम येतं, जेव्हा इथं 3 ने डिवाइड करतोय. कळालंय? आता बघा, लेटस कंबाईन दिस ROD ROA, लेटस मेक देम व्हॉट यू कॅन से रिलेटेड टू ROR. सो ROR चं इक्वेशन दिलेलं आहे, ते बघून सांगा. ROD ऑफ N2 आणि ROR सेम आहे करे? येस, कारण की इथं पण 1/1 आहे, पण नुसतं 1 आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन कडे आता बघू नका. सो इट इज इक्वल टू रेट ऑफ रिएक्शन. बरोबर? इथं काय लिहिणार आहे बघा, ROD ऑफ H2 dH2/dt आणि रेट ऑफ रिएक्शन काय 1/3 dH2/dt. म्हणजे काय झालंय, याला 3 ने डिवाइड केलं की हे मिळतं. बरोबर ना? सो व्हॉट यू कॅन से, इट इज 3 into ROR. बरोबर? पॉइंट कळाला? सिमिलरली व्हॉट विल यू राईट फॉर NH3? इट विल बी 2 into ROR. ओके, आय रिपीट वन्स अगेन. रेट ऑफ रिएक्शन इज सेम फॉर ऑल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन कसा येणार आहे, इफ द रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू नायट्रोजन इज 2 moles per liter per second. If rate of reaction with respect to nitrogen is 2 moles per liter per second, what is rate of reaction with respect to ammonia? तर रेट ऑफ रिएक्शन हा वर्ड दिसला ROR, तर दोन्ही सेम, म्हणजे त्याचं पण आन्सर काय 2 moles per second. तिथं 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करायचं नाही. पण समजा क्वेश्चन आहे, इफ ROA ऑफ N2 इज दिस मच, व्हॉट इज ROA ऑफ NH3? then तुम्हाला ROR आधी काढायचा आणि मग आन्सर काढायचा. करूयात, एक्झाम्पल करू म्हणजे डोक्यात बसेल. बरं, हे कळालं का? आपण याचं कसं लिहूयात आता, इथं HI संपणार आहे. सो ROD ऑफ H2, सॉरी ROD ऑफ HI, इट विल बी मायनस DHI अपॉन DT. बरोबर? आणि रेट ऑफ रिएक्शन 1/2 आहे. सो व्हॉट यू कॅन से, इट इज इक्वल टू 2 into रेट ऑफ रिएक्शन. So we come to end of this point. So let us solve some numerical. काय क्वेश्चन आहे बघा, 2A plus B gives C. ओके, हे रिएक्शन दिली आहे. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ C is this much moles per liter per minute. What is value of minus dA/dt? ठीक आहे. सो व्हॉट इज गिव्हन, रेट ऑफ फॉर्मेशन म्हणजे रेट ऑफ रिएक्शन का? नाही, कळतंय? सो आधी पहिल्यांदा आपण रेटचं इक्वेशन लिहूयात. व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन 2A म्हणजे काय लिहिणार आहे, -1/2 dA upon dt is equal to minus dB upon dt is equal to plus dC upon dt. बरोबर? आधी रेट इक्वेशन लिहिलं. तर व्हॉट इज गिव्हन, गिव्हन इज रेट ऑफ फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजेच काय, अपिअरन्स. ROA ऑफ C किती दिलाय, 2.2 into 10⁻⁻3. बरोबर? ROA ऑफ C दिलंय म्हणजे काय दिलंय, dC/dt. बरोबर? and what is asked, what is to find, minus dA/dt. minus dA/dt म्हणजे रेट ऑफ रिएक्शन का? नाही, इट इज ROD ऑफ A. सो इट इज dA/dt. वन्स अगेन प्लस मायनस मध्ये आता कन्फ्युज होऊ नका. मायनस विचारलं, आन्सर मायनस मध्ये देतो. 4 ऑप्शन मध्ये निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह, नसेल तर जो नंबर आहे तो करेक्ट द्यायचा. Okay, so from this equation what you can say, therefore dC/dt is equal to 1/2 dA/dt, or otherwise what we can say, dA/dt is equal to 2 times dC/dt. बरोबर? हा 2 ला फक्त इकडे घेतलं, आपल्याला dA/dt काढायचंय. सो dC/dt किती आहे, एवढा दिलाय. So what you can say, it is 2 into 2.2 into 10⁻⁻3. So answer will be 4.4 into 10⁻⁻3 mole per liter per second. So this is your answer. Okay. ऑप्शन्स नीट बघायचे. जर का ऑप्शन मध्ये इथं मायनस साइन दिले म्हणजे 2 ऑप्शन आहेत,
एक आहे +4.4 आणि दुसरा आहे -4.4. तर येस, -dA/dt आन्सर मायनस येणार. ठीक आहे. पण समजा -4.4 नसेल तर +4.4 ला टिक करायचं. कळालं? सो दिस इज युअर फर्स्ट क्वेश्चन. चलो नेक्स्ट वन बघा. फॉर दिस इक्वेशन, ओके, भली मोठी इक्वेशन दिली आहे. रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू अमोनिया इज दिस मच. ओके, कॅपिटल M म्हणजे मोल्स पर लिटर. सो रेट ऑफ रिएक्शन किती दिले? 4 × 10⁻³ व्हॉट इज रेट ऑफ रिएक्शन विथ रिस्पेक्ट टू NO? कसं काढणार? बघा आता काय दिलंय आपल्याला, काय दिलंय? रेट ऑफ रिएक्शन, बरोबर का? रेट ऑफ रिएक्शन दिलंय आणि विचारलंय रेट ऑफ रिएक्शनच. बघा, विथ रिस्पेक्ट टू कडे लक्ष द्यायचं नाही. ठीक आहे. डोंट हिअर डू लाईक दिस 1/4 आहे, इथं 1/4 आहे, मग 4 ने मल्टिप्लाय, अजिबात नाही. ठीक आहे. कन्फ्युजन करायला हे वर्ड लिहिले. रेट ऑफ रिएक्शन विचारले, दिले आणि रेट ऑफ रिएक्शन विचारले. सो व्हॉट इज दिस आन्सर? द आन्सर इज सेम, 4 × 10⁻³ मोल पर सेकंड. कळाले? सो इट इज जस्ट अ पॉइंट ऑफ ग्रामर. ठीक आहे. चलो नेक्स्ट वन, जरा नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बदलूया कारण की हा फर्स्ट सारखा झालाय. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, विल टेक, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, जरा क्वेश्चन चेंज करूया. ओके. सो व्हॉट इज गिवन? दिस इक्वेशन इज गिवन. रेट ऑफ रिएक्शन दिलंय म्हणजे काय दिलंय? ROR दिलाय इन टर्म्स ऑफ NH3. आता परत एकदा कन्फ्युज केलंय. इन टर्म्स ऑफ NH3 म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू. डोंट गेट कन्फ्युज. रेट ऑफ रिएक्शन दिलाय कोणासाठी? सगळ्यांसाठी सेम. आणि विचारलंय काय? व्हॉट इज रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ H2 म्हणजे काय विचारलंय आपल्याला? -dH2/dt. कळाले? सो व्हॉट इज गिव्हन टू अस? गिव्हन काय दिलंय? रेट ऑफ रिएक्शन ROR. ROR काढायचा कसा या इक्वेशन साठी? इट इज -DNH3, सॉरी DN2 आहे ना, रिएक्टंट कोण आहे आपला? N2. सो -DN2/dt is equal to -1/3 DH2/dt is equal to 1/2 DNH3/dt. and this rate of reaction is 0.02. बघा सगळ्यांसाठी सेम आहे. मुद्दामून कन्फ्युज करायला काय लिहिलंय? इन टर्म्स ऑफ. कळालं? नेक्स्ट वन, व्हॉट इज आस्क्ड? ROD. सो व्हॉट इज टू फाइंड? ROD, rate of disappearance of H2. So DH2/dt is equal to question mark. कसं काढायचं? 1/3 DH2/dt is equal to 0.02. बरोबर? Therefore नुसतं DH2/dt काय येणार? इट विल बी 0.02 × 3. बरोबर? या 3 ला इकडे घेतला. सो आन्सर इज 0.06. युनिट काय आहे? मोल पर लिटर पर सेकंड. ठीक आहे. जे क्वेश्चन मध्ये गिव्हन युनिट आहे तेच कॉपी पेस्ट करा. कळालंय कसं सॉल्व्ह केलं? ओके. So this is the way to solve your questions. So I hope you have understood the concept rate of reaction. Rate of reaction म्हणजे काय? रिएक्शनचा स्पीड. त्यामध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये काय काय बघितलंय? सो रिएक्शनचा स्पीड कसा काढायचा, ऍव्हरेज रेट, इन्स्टंटेनियस रेट, हे 2 पॉइंट बघितले. त्यानंतर रिएक्शनचे टाइप्स, स्लो रिएक्शन, फास्ट रिएक्शन अँड मॉडरेट रिएक्शन. बोर्डवरती लिहिलं नव्हतं, जस्ट ओरली सांगितलं, एकदा बघा व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर डिफरन्शियल रेट इक्वेशन कसं लिहायचं, स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशियंट कसे कन्सिडर करायचे, अँड लास्ट पॉइंट रेट ऑफ डिसअपिअरन्स, रेट ऑफ अपिअरन्स. So I hope you have understood all these points. So this is about rate of reaction, first point of chemical kinetics. Okay. In next video, what we'll see? Factors affecting rate of reaction. ठीक है? चलो, goodbye.